की समोर खेळायचा होता फटका, परंतु वेगवान चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला शिवाजीच्या माध्यमातून. मागील मॅच मध्ये शिवाजीच्या विरोधात भरपूर धावा आल्या होत्या. यावेळेस मात्र षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलाय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. इथून देखील खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळले जरूर, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत, फक्त एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी शिवाजी करतायत. हा सामना 4 षटकांचा आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने लक्षात ठेवायचं आहे, कारण 4 षटकांचा सामना आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारली आहे. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर पीके सन्स डोंबिवली या संघाने 95 धावा बनवल्या होत्या आणि तदनंतर जर पाहिलं तर गजानन 11 मुलुंड संघाने देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 98 धावा बनवल्यात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. हो, साईसाठी इथे जर पाहिलं तर कमी गतीने चेंडू टाकला होता. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. काय गोलंदाजी केली जाते, धारदार गोलंदाजी या षटकामध्ये शिवाजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्यात. पीके सन्स डोंबिवली या संघाने या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शिवाजी, ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. इथून मोठा फटका निलेश म्हात्रेच्या बॅट मधून, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग निलेश म्हात्रेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. ज्या खेळाडूने मागील 25 वर्ष कल्याण डोंबिवली या क्रिकेटमध्ये 25 वर्ष राज्य केलंय, तो फलंदाज मैदानावरती निलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार आलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. शिवाजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. इथे देखील सलगचा दुसरा मोठा फटका निलेश म्हात्रेच्या बॅट मधून, बॉल सीमारेषा पार, आलाय षटकार. आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव, मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. ज्या शिवाजीने सुरुवातीला अवघड प्रश्न विचारलेत त्या शिवाजीवरती आक्रमण केल्यात. सलगचे 2 षटकार निलेश म्हात्रेच्या बॅट मधून आलेत. प्रचंड मोठा फॅन बेस आहे निलेश म्हात्रे या खेळाडूचा, प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये. आणि आज जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नायगाव गावामध्ये अर्थातच या कोळीवाड्यामध्ये निलेश म्हात्रे अफरातून बॅटिंग करतोय. आपल्या बॅटनं क्रीडा रसिकांची अगदी मने जिंकली आहेत. अप्रतिम बॅटिंग त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. सलगचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे, ती 14 धावा या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शिवाजी, राईट आर्म, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. याही वेळेला गॅप मध्ये खेळलेत, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी अजित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे, ती 16 धावा. धावफलकावरती तुम्ही पाहताय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यांच्यासाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. दोन्ही संघाचा आविर्भाव सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा फलंदाजांनी बनवल्या, चांगली सुरुवात केली आहे, परंतु हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चरणापर्यंत हा सामना देखील जाताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघाने आतापर्यंत खेळलेले सामने चित्तथरारक, रोमहर्षक राहिलेत. आणि त्याचमुळेच की काय या सामन्याला देखील भरपूर मोठं वलय प्राप्त झालंय. वलय अंकित सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हेमंत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला साई म्हात्रे, ज्या खेळाडूनं मागील मॅच मध्ये अर्धशतक केलं होतं, ज्या खेळाडूनं या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं, तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती, अर्थातच देसाई गावचा सुपरस्टार साई म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील खोलवटापर्यंत चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत, फक्त एकच धाव मिळते. आणि इथे पंचाने नो बॉल घोषित देखील केलेला आहे, कारण इथे जर पाहिलं
खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा रूल्स आहे या ठिकाणीचा, त्यामुळे जर प्लीज पंचांच्या सोबत हुज्जत घालू नका. कारण लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही कशीही फिल्डिंग मागे लावू शकता, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना फिल्डिंग रिस्ट्रिक्शन देखील असतात. आणि त्यामुळे पंचांसोबत प्लीज आर्ग्युमेंट करू नका. विथ प्लीज डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर. तर नक्कीच इथे नो बॉल घोषित केलेला आहे आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा धाफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती मॅकला तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थाने फिल्डिंगची व्यूहरचना चुकली होती आणि त्यामुळे फ्री हिटचा चेंडू असेल. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती निलेश म्हात्रे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मॅक राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा बनल्या. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, सोडून दिलाय. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहे. बॅटिंग करत असताना पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला. या ठिकाणी टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल. खऱ्या अर्थानं पारदर्शकता ही प्रमुख ओळख आहे या क्रीडा स्पर्धेची आणि खऱ्या अर्थानं टेक्निकल सपोर्ट डिका स्पोर्ट लाईव्हचा घेतला जाईल आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील की चेंडू वाईट बॉल आहे की नाही. परंतु ऑनफिल्ड डिसिजन वाईट बॉल आहे. आमचे तिसरे पंच दीपेश दिंडेकर त्या ठिकाणी पाहणी करतायत. कारण हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. या मॅचमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव फार महत्त्वाची आहे आणि या पंचांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचत असताना इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. खऱ्या अर्थाने फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला होता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मॅक आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट फुलटॉस बॉल आणि या चेंडूवरती हल्ला केलाय. पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. निलेश म्हात्रे सातत्याने मोठे फटके खेळतो या मॅच मध्ये. आणखीन एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मॅक ओव्हर द विकेट. इथे देखील फुलटॉस चेंडू होता. चांगला ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी धावत आहेत. फिल्डिंग चांगली आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या 26 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि या षटकामध्ये देखील धावा येताना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये षटकार आणि चौकारांचा अगदी दुष्काळ पाहायला मिळाला. आज षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहायला मिळतो या क्रीडांगणावरती. धावा येताना तुम्ही पाहताय. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु दिशाहीन चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आणखीन एक खराब बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज मॅकच्या माध्यमातून. मॅकने या षटकामध्ये आतापर्यंत सुरुवात करत असताना सातत्याने वाईट चेंडू टाकलेत. खराब गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आहे आणि त्याच्या गोलंदाजीवरती देखील धावा आल्यात. कमबॅक करावं लागेल मॅक यांना. इथे देखील फ्लाइट दिली आहे परंतु समोरच्या दिशेने ऑन दी अप मोठा फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. साई मात्रेच्या बॅट मधून देखील आलाय षटकार. थँक्यू. 33 धावा दाफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मॅक ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. फिल्डर पोहोचतायत का ठिकाणी नाही पोहोचलेत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील.
या 2 धावेनं तब्बल धावफलकावरती 35 धावा. 4 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती बनल्यात. दुसरं षटक सुरू आहे. आज सातत्याने षटकार आणि चौकाराची सरबत्ती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम बॅटिंग साकारलेली आहे प्रत्येक संघाच्या खेळाडूने. याही मॅच मध्ये धावा बनताना आपण पाहतोय 4 षटकांचा सामना जरी असला ना तरी या मॅच मध्ये धावा बनल्यात. आतापर्यंत 35 धावा. गोलंदाज मॅक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. याही षटकामध्ये जर पाहिलं तर सातत्याने धावा येताना आपल्याला पाहायला मिळालेत. इथे फुलटॉस बॉल, चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला फिल्डर धावतात वेगाने. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट करत असताना साई मात्रे, साईच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा. साई मात्रे आणि निलेश मात्रे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बाद झालेलेच नाहीये. मागील मॅच मध्ये देखील नॉट आउट राहिले. याही मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत 37 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मॅक. इथे देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, फिंगर रोल केले होते, गतीचा काटा इथे बदललाय, लॅक ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पीके सन्स डोंबिवली या टीमने धावफलकावरती धावा जोडल्यात तब्बल 37 धावा. काय जबरदस्त कामगिरी. आज खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांचं मनोरंजन करण्याचं कार्य या 40+ संघाने केलंय. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये रेग्युलरचे सामने आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कालच्या दिवसामध्ये षटकार चौकार जास्त लागले नव्हते. आज जर पाहिलं तर भरपूर जास्त षटकार चौकार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला निलेश मात्रे. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेत आणि निलेश मात्रे जेव्हा जेव्हा मैदानावरती येतो ना तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांचा वर्षाव आपण पाहिलाय. मग तो उन्हाळा असू द्या नाही तर हिवाळा, त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस सातत्याने येत असतो. आज देखील त्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला निलेश मात्रे या फलंदाजाला तुम्ही पाहताय. इथे देखील फुल टॉस बॉल, आणखीन एक उडवलाय आणि बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या लगत. अप्रतिम अप्रतिम एफर्ट्स, लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळतोय आणि तिथे फलंदाज बाद झालेला आहे. तर नक्कीच या ठिकाणी चेक केलं जाईल. आमचे जर पाहिलं तर टीव्ही अंपायर त्या ठिकाणी चेक करतील, परंतु एफर्ट्स पहा, काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका सजवलाय जरूर, परंतु फिल्डिंग देखील अप्रतिम राहिली. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेक केलं जातोय. या दीपेश दिंडेकर आपण यायचंय, निदेश आपण यायचंय. OUT फलंदाज बाद, परंतु एफर्ट्स पहा. शिवाजी त्या ठिकाणी होता, उडता शिवाजी पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्या माध्यमातून झेल कंप्लीट करत असताना या ठिकाणी फलंदाज निलेश मात्रे बाद झालाय. काही अप्रतिम खेळ साकारली निलेश मात्रेने. तब्बल या मॅच मध्ये 7 चेंडूमध्ये 22 धावा, 8 चेंडूमध्ये 22 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि काय एफर्ट्स शिवाजी, अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला शिवाजीच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं शिवाजीचा वाढदिवस देखील आहे आणि शिवाजीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
अपना पॅकर बांद्रा संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज संपर्क साधा. अपना पॅकर बांद्रा. नवीन फलंदाज सुरेश मैदानावरती दाखल झालाय. सुरेश मैदानावरती दाखल झाल्या, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर शशी या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील पुलचा फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर पुन्हा एकदा त्या ठिकाणी धावतायत, परंतु बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. सुरेश यांच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळतोय. DJ Rohit in the mix. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. मोठी विकेट ही ते साई मात्रेला देखील बाद केलंय. एका षटकामध्ये दोन मोठे फलंदाज बाद केले शशीने. जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीला निलेशला बाद केलं आणि ते साई मात्रे देखील बाद झाले. बॅटची एज लागली. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज कोमळ मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. शशी याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवातीच्या दोन षटकामध्ये तब्बल धाव फलकावरती जर पाहिलं तर चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं ना तर शशीने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. दोन फलंदाजांना बाद केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत पॉइंट रिझनला आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे आणि आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती जोडल्यात. मैदानावरती कोमळ आणि एका बाजूला जर पाहिलं तर सुरेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. इथून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल, कारण आणखीन धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या लगत. काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिस्टेक होणार नाही. झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 43 धावा. आणि या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक केलाय शशीने. अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. भरपूर कमी धावा खर्च केल्या, विकेटी घेतल्या, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. नवीन फलंदाज जर पाहिलं
सचिन भोईर मैदानावरती दाखल झालेला आहे. खऱ्या अर्थानं उंबारली गावचा सितारा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, कोमलचा फटका तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 44 धावा. सचिन भोईरला तुम्ही पाहताय, खऱ्या अर्थानं उंबारलीचं क्रिकेट खूप जास्त चांगल्या पद्धतीने तो खेळलाय आणि मालिकावीरची बाईक देखील सचिन भोईरला मिळाली होती. यावेळेस देखील सचिन भोईरच्या बॅट मधून मोठा फटका, परंतु त्याचा तो फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी अजितने मिस्टेक केली आहे. कॅच ड्रॉप अगदी सहज सोपा झेल अजितने सोडलाय. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावा. सचिन मैदानावरती दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि इथून जर पाहिलं तर त्याचा झेल देखील सुटलाय. धावा बनवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करावा लागेल. पीके सन्स डोंबिवली या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय. सचिनची विकेट देखील मिळाली आहे. सचिनला बाद केलंय. फलंदाज बाद. थँक्यू. सचिन भोईरला तुम्ही मैदानावरती पाहिलं. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उंबारली गावचा खेळाडू, परंतु आज या मॅच मध्ये फारशी दमखम दाखवता आलेली नाही. या मालिकावीर म्हणून बाईक देखील सचिनने जिंकली होती आणि खऱ्या अर्थाने ती बाईक त्यांनी दुसऱ्या खेळाडूला देखील दिली होती. मोठ्या मनाचा खेळाडू सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळाला, परंतु तो बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावा. या मॅच मध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न हुक केलाय, परंतु फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी धावतोय. चांगलं बॅकअप त्याच्या माध्यमातून. इथे फक्त एकच धाव मिळेल. धावा थांबल्यात. खऱ्या अर्थानं क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना, तेव्हा तेव्हा धावा थांबतात. या मॅच मध्ये देखील पीके सन्स डोंबिवलीच्या बाबतीत देखील तसंच घडलंय. विकेट आल्यात आणि धावा थांबल्यात आणि इथून जर पाहिलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला कोमळ हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. वेगवान चेंडू, आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर सोनूला तुम्ही पाहताय. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग सोनूने केली होती आणि गोलंदाजी करत असताना देखील तो प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. त्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत या मॅच मध्ये. पुढे आलेत खेळण्यासाठी, स्टेप आउट झालेत. कव्हर रिजनला चेंडू खेळला जातोय, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आहे. चांगला प्रयत्न राहिला होता श्रेयशाचा, परंतु चेंडू अडवू शकलेला नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. थँक्यू. 51 धावा दाफलकावरती आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं गजानन 11 मुलुंड या संघासमोर, कारण पहिल्या डावामध्ये 51 धावा बनल्या. का जबरदस्त बॅट नंतर काय गोलंदाजी केली आहे. शशीनं कमबॅक केलं आणि शेवटच्या षटकामध्ये सोनूने देखील इम्प्रेस केलं. अप्रतिम गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. 51 धावांवरती जर पाहिलं तर पीके सन्स डोंबिवली हा संघ थांबला आणि या मॅच मध्ये 52 धावांचं टार्गेट ठेवलंय गजानन 11 मुलुंड या संघासमोर. समालोचन कक्षामध्ये आपण हलकासा बदल करतोय. आपल्याला जॉईन होतील अक्षयजी साटम सर. धन्यवाद. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी, नाळ बांधिली आमची दर्याशी. आम्ही मावऱ्याची शेती करताव, रोज जीवाशी आमचे खेळताव. आम्ही मावऱ्याची शेती करताव, रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राजे हवं, जगान गाजतय आमचं नाव. आमचे वेशीवर देव बसतान, आमचे
आमचे गावाचं रक्षण करतान आई नागदेवी आमची माऊली डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली आई नागदेवी आमची माऊली डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली नायगाव आमचा कोलीवारा गाजलाय आमचा लोक सारा नायगाव आमचा कोलीवारा गाजलाय आमचा लोक सारा आमची गावाला संतभूमी बोलतान वाल्मिक ऋषीचे दर्शन येतान वाडिया बाबांचं Thank you. गुणगान गातान. चला सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. मेहुल इन झालाय मला वाटते. 40+ आहे. ओपन मध्ये आज डेब्यू केलाय मेहुलने देखील. आणि एक स्पिनर गोलंदाज आहे. जर तुम्ही तुमच्याकडे एखादा बॉलर शॉट असला तर मेहुलचा वापर करू शकता. खरोखर एक ओपनिंग बॉलर आहे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट. दोन्ही टीमचा विचार केला तर एकाने केले 96 तर एकाने केले 98. एकाने 98 चेस केल्या तर एकाने पहिल्या इनिंग मध्ये 96 केल्या होत्या. म्हणून दोन्ही टीम समसमान आहेत. आणि दोन्ही टीमचा विचार केला तर ते ताकदवर खेळाडू या संघामध्ये आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी. जबरदस्त बॅटिंग. मागील मॅच मध्ये 98 धावा ज्या दोन खेळाडूंनी केल्या, एकतर श्रेयस इंदुलकर आणि एका साईडला आपण पाहतो अजित. ही जोडी पाहिली होती आणि तीच जोडी मैदानाच्या दिशेने. भूषणजी घुसेकर साहेबांना आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम भूषणजी घुसेकर, आपलं हार्दिक स्वागत. VIP बॉक्स मध्ये अक्षय तात्या भरपूर एन्जॉय करतोय या स्पर्धेला आणि त्यांचे मित्र देखील आहेत. निलेशजी बोकाळे ते देखील मॅचचा आनंद घेतात. भरपूर पारितोषिक आणि एन्जॉयमेंट ते करतायत. बॉलिंग मार्क वरती आला षटक क्रमांक पहिला घेऊन. अरविंद पहिला बॉल घेऊन या मॅच मध्ये जिंकण्याकरता टार्गेट सेट. बावन्न धावांचा टार्गेट. पहिला बॉल सचिनचा व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय आणि व्हाईट बॉलने अकाउंट ओपन केलं जातंय. स्ट्राईकला आपण पाहतोय श्रेयस यांना. टेनिस विश्वातील नामचिन्ह खेळाडू. मागील मॅच मध्ये 11 बॉल 29 धावा केल्या. श्रेयस इंदुरकर यांना आपण पाहतोय. एक वेगळी ऍक्शन आहे. मलिंगा यांची आठवण करून देणारी ही ऍक्शन आणि त्याच प्रकारे ही गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. सचिनच आहे ना गोलंदाज. सचिन बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. PK सन्स आणि त्यांच्या अपोजिट गजानन 11. मोठा पटका खेळायचा आहे. चेंडू हवेत राहिलाय. वन बाउन्सने चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. पहिला चौकार या सेकंड इनिंग मध्ये. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळाला बंदाची सुपली सोन्याची अशी बाळाला बंदाची सुपली सोन्याची अशी बाळाला बंदाची सुपली सोन्याची. थोडं स्पीडअप करा गेम. यानंतर एक मॅच बाकी आहे आणि 2 मॅच जिंकलाय.
पुढचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, मिड ऑनच्या दिशेने बॉल जातोय काऊ कॉर्नरला. 1 रन कंप्लीट आणि 1 रनने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 6 धावा सध्याच्या घडीला. 40+ ओपन गट आणि आज खुल्या गटातील 40+च्या खेळाडूंना प्राधान्य दिलंय. जबरदस्त एंटरटेनमेंट, मनोरंजन प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं आपण. ही ऍक्शन रिॲक्शन वेगळीच होती आणि इथे स्टंप उडवण्याच्या नादामध्ये खांद्यावरती जोर दिला. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 7 धावा. टार्गेट जर पाहिलं तर 52चा आहे. मागील मॅच मध्ये 98 धावा या संघाने चेस केल्यात 1 बॉल ठेवून. हा इतिहास आहे या स्पर्धेचा. राहुलजी घुसेकर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. अक्षय बोकाळे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर रितेश गंगेकर, यज्ञेश गोदावरीकर हे सर्व आमचे जवळचे मित्र आहेत. दीपांशू, दीपेश दिंडेकर नंतर एकच नाव दीपांशू. टीव्ही अंपायरला सध्या बोलवलं जाईल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिचिंग केलेला आहे की नाही हे पाहण्याकरता टीव्ही अंपायर या वॉर्डरूम मध्ये. व्हाईट बॉल. पहिला ग्राउंड वरून बॉल ग्राउंडच्या बाहेर गेला, म्हणून अगोदर डिलिव्हरी कुठून केला बॉल आणि कुठे टप्पा गेला. पहिला टप्पा जिथे असतो ना तेच गृहीत धरलं जाते आणि त्या नियमानुसार हा व्हाईट बॉल आहे. आता मात्र हाही बॉल देखील पाहिला तर व्हाईट बॉल. व्हाईटवर व्हाईट बॉल येत आहेत. दबावमध्ये आहे गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती सचिन या गोलंदाजाला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 8 धावा. सध्या स्ट्राईकला आहे तो बॅटर अजित. मागील मॅचचा हिरो. 48 धावा ज्याने केल्या. 98 धावा चेस केल्यात आणि इथे फटका फसलाय, परंतु फिल्डर आहे. वाह, काय कॅच घेतलाय. जबरदस्त कॅच, क्वालिटी कॅच, महत्वाचा कॅच. विकेट डाऊन. मला वाटतं यज्ञेश उद्याला मॅच खेळेल. आज भरपूर प्रॅक्टिस चालू आहे त्याची. दीपेश दिंडेकर यांनी माहिती दिली की आज त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. 2 विकेट घेऊन आल्यात आणि 2चा आकडा फार महत्त्वाचा आहे. आणि 2 सिक्सर, 2 वेगवेगळे शॉट आपण पाहिले कव्हरला, पॉइंटला. ते 2 सिक्सर यज्ञेशच्या नावावर आहे. सध्या सोनू आलाय. मागील मॅचमध्ये उल्लेख आपण केला होता की सोनूने स्ट्राईक घेणं का गरजेचं होतं की नाही. तर अजित चांगल्या फॉर्ममध्ये होता, परंतु सोनूने अट्टहास केला, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवल्यानंतर खऱ्या अर्थाने गेम चेंजर बनला. मागील मॅचमध्ये सोनू आलाय मैदानाच्या आत. 8 रन टीमची धावसंख्या आणि आतापर्यंत 4 बॉल 8 रन 1 विकेट. चेंडू क्रमांक 5वा. पायावरचा बॉल फ्लिक केला यॉर्कर लेंथला. ज्या क्षणाला पकडला त्याच क्षणाला बॉल फेकलाय. ऍक्शन रिॲक्शन टाइम फार कमी होता फिल्डर कडे. ॲक्युरेट फेकी आली असती ना तर डेफिनेटली रनआउटची संधी होती. संधी हुकले. 1 रन आले. सोनू होता डेंजर एंडला. 1 रनने धावफलक 9. 5 बॉल.
आजच्या दिवसात जबरदस्त मॅच. कालच्या दिवसातला उल्लेख केला की काय बॉलमध्ये डिफॉल्टपणा आहे की वारा आहे की क्लायमेट आहे, तर कालचा दिवस जो वेगळाच होता आणि आजच्या दिवसात हवाई सफर होताना दिसतात. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय आउट ऑफ द पार्क. आर के नावाचा आर के धमाक्याचा येतोय बिग बॅश षटकार. तुमचा हिशोब आम्हीच करू नका आडवत जाऊ कुणी. तुमचा हिशोब आम्हीच करू नका आडवत जाऊ कुणी. 15 धावा 1 ओव्हर. आदरणीय प्रथमेशजी भाटकर यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावरती या. मनमीतजी घुसेकर यांना देखील विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती या. मॅचचा आनंद घेत आहेत आणि आयकॉन प्लेअर तुम्ही आहात ADPL चे, तर आपण या आमच्या मुख्य मंचावरती. मनमीत आणि आज सर्व आयकॉन खेळाडू एक काळ गाजवलाय टेनिस विश्वामध्ये. 2 दशक गाजवणारे हे खेळाडू आहेत. टीमची धावसंख्या 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात. 15चा रिक्वायर रन रेट मेंटेन केला तर याच क्षणाला बॅटिंगवाला संघ पुढाकार घेईल आणि कुठेतरी त्या विजयाच्या दिशेने वळेल. परंतु PK अँड सन्स डोंबिवली संघ आहे आणि या संघाकडे तो बॉलिंग अटॅक आहे. निलेश म्हात्रे आलाय बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल निलेश म्हात्रेचा डाऊन द लेग साइड. मिलिंद बावकर जबरदस्त इशारा देतात. टॅटू लवर आहेत आणि जबरदस्त अंपायरिंग या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या 16 धावा. निलेश बॉलिंग मार्कवरती आणि इथे लोअर फुलटॉस बॉल पाहिला तर इथे विकेट जाण्याची दाट शक्यता. महत्वाचा विकेट, गोल्डन विकेट. आणखीन एक गडी बाद गॉन. मागील मॅच मध्ये एकच विकेट गेला होता आणि या मॅच मध्ये 2 विकेट गेल्यात. कहाणी में ट्विस्ट. टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 16 धावा. आतापर्यंत पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झालाय आणि इथे कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. गोलंदाज निलेश म्हात्रे. टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावावर एक शतक आहे, सेंचुरी, आणि तोच बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. निलेश म्हात्रे मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. तर समोर श्रेयश इंदुलकर यांना आपण पाहतोय ऑल इंडिया ओपन आयकॉनचा प्लेयर आणि तोच आयकॉन प्लेयर सध्या आपल्याला नॉन स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय. किती वेळ, किती बॉल, किती ओव्हर तो नॉन स्ट्राईक इनला राहील तेवढा दबाव असणार आहे बॅटिंगवाल्या गजानन 11 मुलुंड संघावरती. न्यू बॅटर इन मिस्टर शिवाजी. एक जबरदस्त कॅच घेतला होता. कॅच ऑफ द मॅच पाहिला. इथे जबरदस्त बॉल, यॉर्कर लेन, फुल्ली लेन आणि फुल्ली यॉर्कर लेन. खालीच राहिलाय सबमरीन डिलेव्हरी. आज वाढदिवस आहे शिवाजी यांचा. वाढदिवसाच्या आपणास लाख लाख शुभेच्छा. बॅटिंग मधून एखादा धुमधडाका, एखादा धमाका येईल का त्याच्या बॅट मधून? सध्या डाऊन द लेग व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव येते. धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 17 धावा. मेहुलला देखील आपण पाहतो या टीम मध्ये. कदाचित स्लॉग ओव्हर मध्ये त्याचा वापर केला जाईल. 16 बॉल 35 ची गरज. विकास स्पोर्ट लाईव्ह चांगला अपडेट देत आहेत या स्पर्धेमध्ये. समोर खेळायचा होता मिडॉनला, बॉल गेला आहे आणि मिडॉनच्या दिशेने फिल्डर येईल सर्कलच्या अगदी बाहेर. 1 रननी धावफलक 18 धावा. येणारे बॉल 15-15 मध्ये पाहिजेत. 34 धावा. डोंबिवली आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय मुलुंडचा संघ. मुंबई नगरीतील हे संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल दे दनादन श्रेयश आणि त्याच्या बॅट मधून आलाय हवाई सफर. स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर.
श्रेयसच्या बॅटमधून येतोय आर के धमाका बिग बॅश षटकार. चांगलं गाणं वाजवलं. श्रेयसशी जो कोणी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. सध्या बॉल त्यात संवाद आणि साधला जातोय. षटकारांचे आतिषबाजी. एक षटकार मारला त्यानंतर फ्लॅट फ्लॅट अँड फ्लॅट. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, सुपर से भी ऊपर हिट, सिक्सर. ये सोनियाचे नानन माझ्या बाया झायल्या गहान ग, बाया झायल्या गहान म्हणतात सोनियाचा हार ग. थँक्यू. नुसतं नाव मोठं असून चालत नाही तर काम देखील मोठं करावं लागते. श्रेयस इंदुलकर कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आहे आणि का म्हटलं जाते ऑल इंडिया ओपनचा आयकॉन प्लेयर. तर बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक सलग तिसरा. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने, सिक्सर. 36 धावा या धावपळकावरती. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. श्रेयस इंदुरकर नाम तो सुना होगा आणि काम त्याचं एकच आहे षटकार ठोकण्याचा. येणारे 12 बॉल 16चा मॅच, 12-16 वाला मॅच. 8चा स्किंग रिक्वायर रन रेट. काय बॅटिंग केले आज. ही खेळपट्टी आणि हे मैदान, ही स्पर्धा आर के धमाका बिग बॅश. खऱ्या अर्थाने आजचा दिवस सुंदर गेलाय. टुर्नामेंट मध्ये 51 षटकार लागलेत. म्हणून मागील वर्षी चौकार जर पाहिलं तर टोटल 51 आणि षटकार पाहिले तर 86. मागील वर्षी 150चा आकडा क्रॉस केला होता या स्पर्धेमध्ये. म्हणून काल उल्लेख केला की ही तीच खेळपट्टी आहे, ही तीच स्पर्धा आहे जिथे 150+ षटकार लागले होते. कालच्या दिवसामध्ये थोडी खंत वाटली. काल असं काही उल्लेख केला की बॉल वेगळ्या कंपनीचा आहे की काय, बॉल ट्रॅव्हल होत नाही, क्लायमेट पडलाय, हवा आहे की काही खेळाडूमध्ये कमकुवतपणा आहे. परंतु त्या सर्व गोष्टींचा आराखडा घेत आजचा दिवस पाहिला तर मला वाटते 50हून अधिक षटकार आजच्या दिवसात आल्यात. जबरदस्त बॅटिंग. येणारे 12 बॉल 16 पाहिजेत. 12-16. बॉलिंग मार्क वरती आलाय कोमल. पहिल्याच बॉल वरती पहिला कोमलला भिडतोय. विकेट गॉन. मागील मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 40 धावा चेस केल्यात तर या मॅच मध्ये 12 बॉल 16. तो संघ वेगळा होता, तो मॅच वेगळा होता, तो रिदम वेगळा होता आणि तिथे खेळाडू वेगळे होते. म्हणून पीके अँड सन्स डोंबिवली संघ हार मानणार नाही आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर पिंटू. येणारे 11 बॉल 16ची गरज आहे. एकतर मोठा फटका किंवा स्ट्राईक रोटेशन या दोन गोष्टींच्याच आधारावरती पिंटूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. पिंटू मोठा फटका खेळेल की श्रेयसला स्ट्राईक वरती आणेल. इंटरेस्टिंग हा मॅच आणि हा बॅटल देखील. पुढचा बॉल कोमलचा. मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे, इरादे स्पष्ट आणि इथे मात्र चेंडूला क्लिअर केले सरळ काव कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर. आणखीन एक येतोय आर के धमाका बिग बॅश बिग हिट षटकार. हे पावर हट्याच्या नावाची कधी मागत आडा तिडा. पावर हट्याच्या नावाची कधी मागत आडा तिडा. जबरदस्त फटकेबाजी. जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय आणि समोरच्या गोलंदाजाला तो अपसेट करतोय. 6 धावेने धावपळक वेगाने पुढे. 42 धावा. पायातला बॉल फ्लिक केलाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल राहिलाय आणि मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय. 1 धाव. 1 या धावसंख्येने धावपळक 43. 9 चेंडू 9ची गरज आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग. इथे विकेट हवाय डोंबिवली टीमला आणि इथे
मोठा फटका हवाय बॅटिंगवाल्या मुलुंड टीमला. बॅकफुटला जाऊन जागा बनवली. बॅकफुट पंच, 1 बाउन्स 2 बाउन्स, डीप मध्ये बॉल जातोय. पाहता पाहता दन दन करत सरळ बाउंड्री क्लिअर, चौकार. लई दरारा आहे रणजित दादाच्या नावात, लई दरारा आहे हर्षद पाटील दादाच्या नावात, लई दरारा आहे रणजित दादाच्या नावात. सध्या धरारा आहे ना तो श्रेयस इंदुरकरच्या नावावर. काय बॅटिंग करतो. ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. टायगर अभी भी जिंदा आहे आणि दहशत त्याची निर्माण केले. याला बोलतात प्रोफेशनल खेळाडू कसा असावा तर श्रेयस सारखा असावा. सेन्सिबल क्रिकेट, षटकार, चौकार, त्यानंतर सिंगल, डबल, मॅच विनिंग, मॅच विनर, गेम चेंजर, हाय क्वालिटी बॅटिंग. टीमची धावसंख्या आहे टोटल 48. ड्राईव्ह केला वन साईडला, लॉंग ऑनला बॉल गेलाय. सध्या काऊ कॉर्नर फेस मध्ये. नशीब नसलं ना तर या प्रकारे अपघात होत आहेत. नशिबाचा मॅच फिनिश होणारा, बाउंड्री क्लिअर होणारा चौकार. अभिनंदन, हा मॅच जिंकलाय गजानन 11 मुलुंड टीम. हार्ड लक, टफ लक, पीके अँड सन्स डोंबिवली. आपण सहभागी झाल्याबद्दल आपला आभारी आहोत. टॉसला यायचंय पागदारे बॉईज, एकविरा स्पोर्ट्स आणि टीम गजानन 11 मुलुंड. आपण टॉस करूया. पहिला टॉस, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच श्रेयस इंदुरकर यांना दिला जाईल हा मॅन ऑफ द मॅच. शेवटचा मॅच 5:45 झालेत. म्हणजेच क्लायमेट पडलाय. मला वाटतं 3 ओव्हरचा मॅच होईल शेवटचा.